महाकारुणी तथागत भगवान गौतम ईश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व महान पूजनीय आपणा सर्वांना पुनश्च एकदा मैत्रीपूर्ण जय. आजच्या वर्षावसाच्या या कार्यक्रमामध्ये आपण पूजनीय भंतेजी राजरत्नजी बोललेला त्याची देशना आपण ऐकणार आहोत. पण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात वंदना झाल्यानंतर त्यांनाही आपण घेतो. एक गडबड म्हणून करते की त्यांनी 5 मिनिटाचं सांगतात. त्यानंतर रणवणे सर आपलं काल आज उद्या त्याचं थोडक्यात विश्लेषण करते आणि त्यानंतर रणवणे सर यानंतर काल आज उद्या घेतील. त्यानंतर आपले चौरे साहेब एक गीत गातील आणि मग रणवणे सर. जगद्वंदनीय जगद्गुरु शाक्यमुनी तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता भीमाई, माता रमाई यांच्या पवित्र स्मृतींना विचारांना त्रिवार अभिवादन करून आदरणीय भंतेगणांना वंदन करून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अवचरे साहेब, संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब साळवे साहेब आणि आपल्या सर्वांना सप्रेम जय भीम. कालची अत्यंत महत्त्वाची घटना 17 ऑक्टोबर 2023 आपल्या बाबासाहेबांचे गुरु क्रांतिबा ज्योतिबा फुले आणि माता सावित्रीबाई फुले यांनी जी जानेवारी 1848ला पहिली मुलींची शाळा ज्या भिडेवाड्यामध्ये सुरू केली, त्या भिडेवाड्याचं राष्ट्रीय स्मारक व्हावं म्हणून खूप वर्ष प्रयत्न चालले होते. त्या प्रयत्नाला तेथे राहणारे जे भाडेकरू होते, दुकानदार होते, यांनी कोर्टात केसेस केल्या होत्या आणि कालच्या 17 ऑक्टोबरला हायकोर्टानं त्या भाडेकरूंना, त्या दुकानदारांना त्यांच्या विरुद्ध निकाल देऊन कॉर्पोरेशनसारखा निकाल दिला आणि आता त्या ठिकाणी ते राष्ट्रीय स्मारक होणार आहे. ही अत्यंत महत्त्वाची अशी बाब आहे. त्यानंतर दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की मी गेल्या रविवारी सांगितलं होतं, शांततेचं नोबेल पारितोषिक एका इराणी महिलेला मिळालं. तिनं ज्या महिलांवरती अत्याचार होत होते त्या विषयाचा आवाज उठवला. त्या 31 वर्ष जेलमध्ये आहेत. त्याचप्रमाणे दुसरं आर्थिक बाबतीचं जे नोबेल पारितोषिक आहे, अर्थशास्त्राचं जे नोबेल पारितोषिक आहे, ते सुद्धा अमेरिकेच्या हॅवर्ड युनिव्हर्सिटीची प्राध्यापक, त्यांचं नाव आहे क्लॉडिया गोल्डिन, या प्राध्यापिकेला अर्थशास्त्राचं नोबेल पारितोषिक मिळालं. ते कशासाठी? तर आम्हाला माहिती आहे, स्त्री पुरुष कितीही समानतेने शिकले असेल, स्त्रीसुद्धा पुरुषापेक्षा जास्त शिकलेली असेल आणि जर एका पोस्टवरती पुरुषालाही नेमणूक केली आणि त्याच पोस्टवरती स्त्रीला जर नेमणूक केली तर त्याप्रमाणे तिला वेतन दिलं जात नाही. आजही ही विषमता आहे. या विषमतेविरुद्ध या अर्थशास्त्राच्या पारितोषिक मिळालेल्या प्राध्यापक बाईनं आवाज उठवलेला होता आणि त्या प्रित्यर्थ त्यांना ते नोबेल पारितोषिक दिलं गेलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे, विश्वसुंदरी या किताबाचा आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे, सुस्मिता सेन झाली, ऐश्वर्या राय झाली, लारा दत्ता झाली आणि शेवटी लास्ट पंजाबची मानुषी थिल्लर या मुलीला मिळालं. हिला शेवटचा प्रश्न विचारला गेला होता की सगळ्यात जास्त पगार कोणाला दिला गेला पाहिजे, सगळ्यात जास्त पगार कोणाला दिला गेला पाहिजे, कोणता कामगार असा आहे की त्याला पगार जास्त दिला पाहिजे. तिने सांगितलं आई. तिनं सांगितलं आई. तसंच ह्या प्राध्यापिकेनं स्त्रीचं किती योगदान असतं समाजामध्ये, स्त्रीचं किती कष्ट असतात आणि आम्ही सर्वजण पाहत असतो, पण तिला खरा लाभ हा मिळत नसतो. तर ते नोबेल पारितोषिक या प्राध्यापिकेला मिळालं. त्यानंतर तिसरी अत्यंत महत्त्वाची घटना कालच्याच आठवड्यामध्ये झालेली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा
19 फुटाचा फार मोठा असा स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी अमेरिकेमध्येच 13 एकर जागेवरती उभारला गेला. ही सुद्धा अभिमानाची आणि फार मोठी अशी घटना आहे. त्यानंतर ह्या कालच्या उदाहरणांच्या झाल्या त्याचप्रमाणे अशीच एक घटना आहे. 15 ऑक्टोबर 1900 ह्या 15 ऑक्टोबरला आपल्या देशाचे राष्ट्रपती माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त वाचन प्रेरणा दिवस साजरा केला जातो. तो सर्व देशभर साजरा केला गेला. त्यानंतर काल 21 ऑक्टोबर होता, आज 22 ऑक्टोबर आहे. 21 ऑक्टोबर 1969ला लडाख या सीमेवरती चीनचं आणि आपलं युद्ध झालं. त्या युद्धामध्ये 10 CRPF या फौजेचे जवानांचं वीरमरण आलं. तेव्हापासून 69 पासून 21 ऑक्टोबर हा देशभरामध्ये जेवढे सैनिक असतील, डिफेन्स सर्व्हिसमध्ये असतील, पोलीस सर्व्हिसमध्ये असतील, BSF असेल, CRPF असेल, जेवढे म्हणून संरक्षण खात्यामध्ये जवान असतात, त्यामध्ये जेवढे वर्षभरात गेलेले असतील त्या सर्वांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम दरवर्षी 21 ऑक्टोबरला केला जातो. तो काल झाला. त्यानंतर मला पुढे जाऊन सांगायचं आहे की 18 ऑक्टोबर 1928ला जेधे आणि जवळकर यांनी जे पुस्तक लिहिलं होतं देशाचे दुश्मन, आणि त्याविरुद्ध या पुण्याच्या ब्राह्मणांनी केस केली होती. त्यांचं वकीलपत्र कोणीही घेत नव्हतं. बाबासाहेब आंबेडकरांनी ते वकीलपत्र घेतलं आणि जेधे जवळकरांना निर्दोष सोडून दाखवलेलं आहे. त्यांना 350 रुपये दंड झाला होता. 1 वर्षाची सजा झाली होती. ती बाबासाहेबांच्या वकिलीमुळं रहित झाली. त्यानंतर पुढं जाऊन मला सांगावंसं वाटतं की ज्याप्रमाणे शाहूराजांनी, सयाजी महाराजांनी, बाबासाहेबांनी रिझर्वेशनचं काम केलेलं आहे, तशाच प्रकारे 19 ऑक्टोबर 1882ला महात्मा फुल्यांनीसुद्धा हंटर कमिशन पुढं ही मागणी केलेली आहे की माझ्या शेतकऱ्यांसाठी, माझ्या इथल्या अस्पृश्य समाजासाठी रिझर्वेशन ठेवा. ही पहिली मागणी महात्मा फुल्यांची आहे. ती 19 ऑक्टोबर 1882 साली. त्यानंतर मला पुढे जाऊन सांगावंसं वाटतं की पुढे 23 ऑक्टोबर 1930ला जे सायमन कमिशन आलं होतं, त्या सायमन कमिशन पुढंसुद्धा बाबासाहेबांनी रिझर्वेशनची मागणी केलेली आहे. त्यामध्ये स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली. आणि त्यानंतर तुम्हा सर्वांना माहीत आहे 24 ऑक्टोबर 1951ला 24 ऑक्टोबर 1951ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ लिहायला सुरुवात केलेली आहे 24 ऑक्टोबर 1951 पासून. त्यानंतर पुढं जाऊन मला सांगावंसं वाटतं की 25 ऑक्टोबर 1964ला 25 ऑक्टोबर 1964ला जे अनुराधापूर आहे श्रीलंकेमध्ये की ज्या ठिकाणी बोधिवृक्ष आहे, तो बोधिवृक्ष संघमित्रा आणि महेंद्र यांनी जी बुद्धगयेच्या बोधिवृक्षाची फांदी नेऊन लावली होती, तो आजही तिथे आहे. आपण बरेचसे लोक श्रीलंकेला गेलेला आहात, तो पाहिलेला आहे. त्या वृक्षाची फांदी परत एक घेऊन ते 25 ऑक्टोबर 1964ला दिल्लीमध्ये बुद्ध जयंती नावाचं एक गार्डन आहे. त्या गार्डनमध्ये त्यावेळचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी लावलेली आहे. त्यानंतर मला पुढं जाऊन सांगावंसं वाटतं की 13 ऑक्टोबर 1935ला बाबासाहेबांनी धम्मांतराची जी घोषणा केली, त्यानंतर 27 ऑक्टोबर 1935ला धम्मानंद कोसंबी हे स्वतः बाबासाहेबांकडं राजगृहावरती गेले आणि बौद्ध धम्म स्वीकारावा म्हणून विनंती केली. त्यानंतर मला पुढं जाऊन सांगावंसं वाटतं 25 ऑक्टोबर 1935ला हिंदू लोकांना भीती पडली की बाबासाहेबांनी जर हे मुसलमान धर्म किंवा ख्रिश्चन धर्म स्वीकारला तर आपली फार मोठी हानी होईल. ही हानी होऊ नये म्हणून एक हिंदूंचं शिष्टमंडळ बाबासाहेबांना
राजगृहावरती जाऊन भेटायला गेलं. त्याचं नेतृत्व डॉक्टर वेलकर यांनी केलं आणि विनंती केली की तुम्ही ख्रिश्चन किंवा मुसलमान धर्म स्वीकारू नका. बाबासाहेब 21 वर्ष अभ्यास करून धम्म स्वीकारला आहे. तो कोणाच्या अशा दबावाने नाही. इवन तुम्हाला माहिती आहे की हैदराबादच्या निजामानं 5 कोटीची ऑफर 1935ला बाबांना दिलेली आहे. नॉट अ जोक. 5 कोटीची ऑफर दिली की तुम्ही मुसलमान व्हा. बाबासाहेब विकले जाणारे नव्हते. त्यानंतर पुढं मला जाऊन सांगावं असं वाटतं की शेवटचा 24 ऑक्टोबर उद्या येणारा हा आपला सर्वांचा धम्मचक्र परिवर्तन दिन आहे. त्याच्या आत्ताच मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत. धन्यवाद सर, खूप छान माहिती दिली. यानंतर चौरे साहेबांना विनंती करते की त्यांनी आपलं एक गीत या ठिकाणी सादर करावं. सर्व भक्तजनांना प्रणव. महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन करून तसेच सर्व महामानवांना कोटी कोटी प्रणाम करून बहुजन हिताय संघ, बहुजन हिताय महिला संघ, सार्वजनिक ग्रंथालय व वाचनालय आयोजित वर्षावासानिमित्त प्रवचन व व्याख्यानमालेचे आजचे अध्यक्ष अवसरे साहेब, प्रवचन साहेब, परमपूज्य भंते राजरतनजी आणि सर्व भंतेजींना वंदन. तसेच आजच्या सूत्रसंचालक लताताई दळवी या सर्वांना सप्रेम जय भीम. तसेच सर्व बंधू भगिनींना सप्रेम मैत्रीपूर्ण जय भीम करून मला या कार्यक्रमात संयोजकांनी गायनाची संधी दिल्याबद्दल संयोजकाचे आभार मानून मी वंदन गीतेला सादर करतो. हे बुद्धा तुला वंदना, कर जोडून करू प्रार्थना, विश्व शांती दूता ये तथागता, मनी माझ्या रुजू दे करुणा. हे बुद्धा तुला वंदना, कर जोडून करू प्रार्थना, विश्व शांती दूता ये तथागता, मनी माझ्या रुजू दे करुणा. हे बुद्धा तुला वंदना, राजवैभव तू त्यागिले, राहुल यशोधराही सोडिले. राजवैभव तू त्यागे, राहुल यशोधराही सोडिले. वैशाख पौर्णिमेला पिंपळ बहरला, ज्ञानप्राप्ती झाली बुद्धाला. बुद्धं शरणं गच्छामि म्हणा, मग संघास जा शरणा. विश्व शांती दूता ये तथागता, मनी माझ्या रुजू दे करुणा. हे बुद्धा तुला वंदना, तीव्र दुःखाने इच्छा वाढते, इच्छे पाठी तृष्णा जन्मते. तीव्र दुःखाने इच्छा वाढते, इच्छे पाठी तृष्णा जन्मते. सारे अनाथ ते अनित्य असे, चक्र दुःखात हे फिरते. मार्ग अष्टांगिक जिला जला, आर्य सत्याचा दिला खजिना. विश्व शांती दूता हे तथागता, मनी माझ्या रुजू दे करुणा. हे बुद्धा तुला वंदना, बुद्ध तत्वाचा मार्ग धरू दे, मज मला तो मी शोधू दे.
बुद्ध तत्वाचा मार्ग धरू दे, मज मला तो मी शोधू दे. अत्तदीप भव स्वयंदीप भव, सत्य जीवनाचे मज कळू दे. तूच दिलीस जन कल्याणा, विद्या अद्भुत विपश्यना. तूच दिलीस जन कल्याणा, विद्या अद्भुत विपश्यना. विश्वशांती दूता ये तथागता, मनी माझ्या रुजू दे करुणा. हे बुद्धा तुला वंदना, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. जय भीम. अतिशय सुंदर असं वंदनगीत या ठिकाणी चौरे साहेबांनी गायले. त्याच्यासाठी पुन्हा एकदा जोरात टाळ्या. आपल्या या वर्षावासाच्या काळामध्ये आपण बहुतेक प्रत्येक महिन्याला एकतरी आपल्या भंतेजींचं प्रवचन व्हावं असा मानस आखला आणि त्याप्रमाणे प्रत्येक महिन्याला एका भंतेजींचं प्रवचन आपल्या विहारामध्ये होत आहे. आजही आपण आपल्याकडे पूजनीय राजरतन भंतेजी यांना पाचारण केलेलं आहे. तर त्यांचा आपण सन्मान करणार आहोत शिवर देऊन. थोडक्यात आपल्या ह्या भंतेजी सगळ्यांच्या परिचयाचे असतील किंवा काही जणांच्या नसतीलही, पण त्यांचं वास्तव्य खूप वर्षांपासून पुण्यामध्ये आहे. पुणे विद्यापीठामध्ये ते राहत होते वास्तव्यात. त्यावेळेला अनेक श्रामणेर शिबिरं त्यांनी त्या ठिकाणी घेतलेली आहेत. त्याचबरोबर आता रावेत या ठिकाणी स्वतः त्यांनी त्यांची मॉनिस्ट्री उभी केलेली आहे आणि तिथेही त्यांचं श्रामणेर दीक्षा समारंभसुद्धा त्या ठिकाणी सातत्याने होत असतात आणि लहान मुलंही त्या ठिकाणी शिक्षण घेत असतात त्यांच्याकडून. तर त्यांचा असा थोडक्यात परिचय मी करून देते आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अवचरे साहेब, त्याचबरोबर साळवे साहेब, रणवरे सर, नाखले सर यांना विनंती करते. त्याचबरोबर अलकाताई, अवचरेताई, 5 महिला वानखेडेताई या पुढे त्यांना आपण त्यांनाही बोलवा. बौद्ध धर्मामध्ये बौद्ध भिक्खूंना खूप अनन्य असं साधारण महत्त्व आहे आणि त्याचबरोबर उपासक उपासिका यांनाही अनन्य साधारण महत्त्व आहे. जे आपल्या धम्माचा रथ हा याच्यावरती आधारलेला आहे, भिक्खू भिक्खुणी संघ आणि उपासक आणि उपासिका संघ. आणि त्यामुळे हा धम्माचा रथ आपण पुढे दोघांच्या समन्वयाने, बौद्ध भिक्खू आणि उपासक उपासिका यांच्या समन्वयाने आपण पुढं नेत असतो. तर असा धम्मरथ पुढं नेण्यासाठी आपल्याला अत्यंत सुमधुर अशा वाणीने धम्मदेशना देतील राजरतन भंतेजी त्यांना विनंती करते आणि याचना करते की त्यांनी आम्हाला उपकृत करावं. महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना, प्रतिमांना प्रणाम करून उपस्थित उपासक उपासिका वर्षावासानिमित्त जे या ठिकाणी प्रवचनाची मालिका चालू आहे
बहुजन हिताय संघ, बहुजन हिताय महिला संघ, त्याचप्रमाणे प्रबुद्ध प्रेरणा बुद्ध विहार यांच्या मार्फत या ठिकाणी अनेक वर्षापासून जे कार्यक्रम होतात, अनेक मान्यवर बंतेगण उपासक या विहारामध्ये येऊन त्यांचे प्रवचन वगैरे होतात. मी ते कार्यक्रम या चॅनलच्या माध्यमातून मी पाहत असतो आणि विहाराचं कामकाज, विहाराची जी काही परिसर आहे, विहारातील भाग आहे, खूप सुंदर असं आपल्या सर्वांनी ठेवलेलं आहे. आपल्या सर्वांचं योगदान असल्यामुळेच हे विहार एवढं सुंदर आहे आणि सातत्याने आपले सर्वांचे कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. बुद्धरूप ही चांगलं आहे. हे बुद्धरूप थायलंडमध्ये सगळ्यात प्रसिद्ध असं बुद्धरूप आहे. ही जी प्रतिकृती आहे, थायलंडच्या विहारामध्ये या प्रतिकृतीला खूप एक श्रद्धापूर्वक पाहिलं जातं. अशी ही बुद्धरूप आपल्या या विहारामध्ये आहे. आज ज्या विषयावर मी बोलणार आहे, थोडेसे वेगवेगळ्या पद्धतीचे जरी त्याच्यात स्वरूप असलं तरी त्याच्यामध्ये मुख्य प्रमुख भाग धम्माचाच असणार आहे. सुरुवात करत असताना भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, बाबासाहेब आंबेडकर लिखित या ग्रंथामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या भूमिका घेतलेल्या आहेत त्याबद्दल मी सुरुवातीला आपल्यासमोर ठेवत आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, पाली त्रिपिटकावर अवलंबून राहून बुद्धांची शिकवण आपल्याला समजणार नाही. हे बाबासाहेब आंबेडकरांचं भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील हे वाक्य आहे. ते म्हणतात की भगवान बुद्धांची शिकवण जर आपल्याला समजून घ्यायची असेल तर ते पुढे जाऊन सांगतात की त्यांच्या जे काही त्यांची शिकवण आहे, त्यांचं मार्गदर्शन आहे, त्यांचे उपदेश आहे, जे पाली त्रिपिटकामध्ये अंतर्भूत आहेत, विनयपिटक, सुत्तपिटक, अभिधम्मपिटकामध्ये, ते तर्काच्या कसोटीवर घासून घेतले पाहिजेत असं त्यांनी म्हटलं. हेही बुद्धाने त्याच्या धम्मात ते नमूद करतात. ते आपल्याला सजेशन करतात, सूचना करतात, आपल्याला जागृत करतात. कसं बुद्ध धम्म समजून घ्यायला पाहिजे त्याबद्दल ते सांगतात. ते त्या ठिकाणी असं म्हणतात की तर्काच्या कसोटीवर आपल्याला ती शिकवण घासून घेतली पाहिजे. हा एक दुसरा त्यांचा महत्त्वपूर्ण निर्देश बुद्धाने त्याच्या धम्मामध्ये आहे. तिसरा निर्देश त्यांचा असा आहे, ते म्हणतात की बुद्धांची जी शिकवण आहे ती दोन प्रकारची आहे. ते म्हणतात की एक शिकवण अशी आहे, अनिश्चित आहे, आणि एक शिकवण अशी आहे की ती निश्चित आहे. म्हणजे या ठिकाणी ते दोन भाग करून आपल्याला सांगतात. म्हणजे असं त्याला असं म्हणता येईल, एक शिकवण जी आहे ती व्यवहार स्वरूपाची आहे, जे आपण सामाजिक जीवन जगतो, कौटुंबिक जीवन जगतो, या जीवनामध्ये जे काही नीती नियम आहेत त्यांचं जे मार्गदर्शन आहे, तर ती जी शिकवण आहे तर त्यामध्ये त्याला व्यावहारिक शिकवण असं म्हटलेलं आहे. आणि दुसऱ्या प्रकारची जी शिकवण आहे त्याला पारमार्थिक शिकवण असं म्हणतात. त्याला ती निश्चित स्वरूपाची शिकवण असं बाबासाहेब म्हणतात. तर जी निश्चित स्वरूपाची जी शिकवण आहे त्याच्यामध्ये कुणीही बदल करू शकत नाही, कारण ते फायनल तत्व आहे, यथार्थ स्वरूप आहे, नितार्थ स्वरूप आहे.
ते परमार्थ स्वरूप आहे, ते बोधात्मक ज्ञान आहे, ते भगवान बुद्धांची बोधी आहे. मग बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ह्या जो 2 भाग आहेत, त्या 2 भागाकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे. काही ठिकाणी बुद्धांनी त्याच्या धम्मात ते असा निर्देश करतात की वैज्ञानिक कसोटीसुद्धा त्यांनी बुद्ध शिकवणीला लावलेली आहे. ते जे काही लिखाण करतात त्याच्यामध्ये मग ते पुनर्जन्म असो, कर्मसिद्धांत असो किंवा बाकीच्या अनेक प्रकारच्या ज्या काही शिकवणी आहेत, त्यामध्ये त्यांनी वैज्ञानिक कसोटीसुद्धा महत्त्वपूर्ण मानली. म्हणजे या ठिकाणी तार्किक कसोटी, त्या धम्माचे 2 भाग, व्यावहारिक स्वरूप, पारमार्थिक स्वरूप, निश्चित अनिश्चित ही शिकवण, त्याचप्रमाणे वैज्ञानिक कसोटी, आणि सगळ्यात महत्त्वाची जो भाग आहे आणि तो भाग आहे अनुभवावर ते आधारित आहे. तर्क बुद्धी एका सीमेपर्यंत ते काम करतात, ते जास्त पुढे जाऊ शकत नाहीत. तर्काला पण सीमा आहे, बुद्धीला पण सीमा आहे, पण पुढचं जे महत्त्वपूर्ण पाऊल आहे ते अनुभवावर आधारित असलं पाहिजे. आणि भगवान बुद्धांना जी बोधी म्हणतो ती सर्व बोधी, बोधात्मक त्यांचं जे ज्ञान आहे ते अनुभवावर आधारित ज्ञान आहे. आता ते कुठल्या स्वरूपाचा अनुभवावर आधारित ज्ञान आहे तो भाग थोडासा उच्च दर्जाचा आहे. जे अनुभव आपले असतात व्यावहारिक ते वेगळे आहेत, आणि भगवान बुद्धांनी जे अनुभव, जे बोध घेतलेला आहे तो वेगळ्या स्वरूपाचा आहे. तो कशा स्वरूपाचा आहे त्याकडे आपण चर्चा करणार आहोत. तर पहिल्यांदा आपण हे पाहू की तर्काच्या कसोटीवर भगवान बुद्धांची शिकवण घासून घेतली पाहिजे असं म्हटलेलं आहे. हे म्हणजे बुद्धीची कसोटी, तर्काची कसोटी या ठिकाणी आहे. आता हे जे काही वाक्य आहे हे दिसायला खूप सोपं आहे, आणि अनेक प्रवचनकार आपल्या प्रवचनातून हे वाक्य ठेवताना पण दिसतात, बोलताना दिसतात की भगवान बुद्ध तर्कनिष्ठ बोलायचे, त्यांचे तर्कनिष्ठ राहायचे. त्या काळी जे काही श्रमण, ब्राह्मण, उपासक, उपासिका, अन्य संप्रदाय, तीर्थिक म्हणून असा तो शब्द येतो. अन्य संप्रदाय लोकांना तीर्थिक असा शब्द वापरलेला आहे. तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे की तीर्थ म्हणजे काय? नदीच्या जवळ जे आहे लोक जे आंघोळ करणारे लोक, ते तीर्थिक लोक म्हणजे कोण आहे तुम्हाला कळालं असेल. तर त्यांच्याशी चर्चा, वादविवाद भगवान बुद्धांचे आहेत. तर्कनिष्ठ ते बोलत आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्या सर्वांना या मार्गाने जात असताना क्रमवार काय काय करायला पाहिजे हे मात्र विहाराच्या अभ्यासक्रमात ते असणं गरजेचं. आपण एक क्रमवार अभ्यास जर केला ना तर कुठं तर आपण पोचू. त्याचा एक अभ्यास करण्याची पद्धती पण आहे, मेथड आहे. बुद्ध धम्माचा जो मूळ गाभा आहे तो हेतू प्रत्ययता आहे. आणि म्हणून एक आचार्य कमलशील आहेत, त्यांनी असं म्हटलेलं आहे, नालंदा विद्यापीठाचे आचार्य होते. त्यांचा एक ग्रंथ आहे, भावनाक्रम नावाचा ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये 3 भाग त्या आचार्यांनी केलेले आहेत. प्रथम भावनाक्रम, द्वितीय भावनाक्रम आणि तृतीय भावनाक्रम. तर त्याच्यामध्ये ते असं म्हणतात, जी सर्वज्ञता, जी बुद्ध अवस्था किंवा निर्वाण, अरहत ही अवस्था जर आपल्याला प्राप्त करायची आहे तर बिना हेतू प्रत्ययाशिवाय ती प्राप्त होऊ शकत नाही. म्हणजे ही बोधी, हे बुद्धत्व, हे निर्वाण ते काही वरून आकाशातून आपल्यामध्ये येत नसतं. जे अन्य लोक कल्पना करतात, कथाकार जे आहेत ना टी व्हीवरले, ते वेगळी कल्पना करत असतात. त्यांना असं वाटतं की बुद्ध पिंपळाच्या झाडाखाली बसले आणि त्यांना तो प्रकाश प्राप्त झाला. त्यांना असं वाटतं की वरून कोणी ईश्वराने वगैरे काही त्यांना ज्ञान दिलं, असे त्यांचा तो गैरसमज असतो. त्यांना ते माहीत नसतं, कारण त्यांचा बुद्ध धम्मावरील अभ्यास नसतो, त्यांना या मार्गाचा अभ्यास नसतो.
तर त्यांच्या कल्पना त्यांच्या त्या काही परंपरेनुसार असतात आणि ते सगळ्या कल्पना इथं बुद्धांना लावण्याचा प्रयत्न करत असतात। मग आपण सर्वांनी जेव्हा या मार्गाने जात असताना जे तुम्हाला निर्वाण प्राप्त करायचं आहे, अर्हत्व प्राप्त करायचं आहे, बुद्धत्व प्राप्त करायचं आहे, जी उच्चस्तरीय सर्वज्ञता सर्वज्ञता जी अवस्था आपल्या सर्वांना प्राप्त करायची आहे, तर त्याचे हेतू प्रत्यय असतात। मग ते हेतू प्रत्यय काय आहेत त्या अवस्थेपर्यंत जाण्याचा त्याचा अभ्यास करायचा असतो। विहारातमध्ये आपण येतो ना सगळे, तर त्या प्रकारचा तो सिलेबस तयार करून तो अभ्यासक्रम तयार करून मग आपण त्याच्या पद्धतीचा अभ्यास करायचो। कारण आपल्या सर्वांचा उद्देश आहे की ती उच्चस्तरीय ज्ञानाची प्रज्ञेची यथार्थाची ती अवस्था आपल्या सगळ्यांना गाठायची असेल तर त्याचे हेतू प्रत्यय काय काय आहेत हे पाहणं खूप गरजेचं आहे। त्या हेतू प्रत्ययानुसार काम केलं तरच आपण पुढे जाऊ शकतो। या जगामध्ये या विश्वामध्ये बिना हेतू प्रत्ययाशिवाय कुठली गोष्ट निर्माण होत नाही। झाडी आपण जे शेतामध्ये पीक घेतो ना त्याच्यामध्ये हेतू प्रत्यय असतं, बीज असतं, पेरणी करतो आपण, कुठे पेरणी करतो? खडकावर नाही, हेतू आहे पण प्रत्यय पण आपण विचार करतो ना। हेतू बरोबर आपण प्रत्ययाचा विचार करतो। हेतू बीज असेल तर प्रत्यय जमीन आहे, प्रत्यय पाणी आहे, प्रत्यय सूर्यप्रकाश आहे, प्रत्यय हवा आहे, खाद आहे। म्हणजे अशा प्रकारच्या हेतू आणि प्रत्ययाच्या आधारे त्या झाडाचं अस्तित्व, त्या पिकाचं अस्तित्व, जे काय आपण उत्पादन करतो, कारखान्यातलं उत्पादनसुद्धा तसंच असतं। बिना हेतू प्रत्ययाशिवाय कुठल्याही प्रकारचे उत्पन्न वाढू शकत नाही, होत नाही। ही जर गोष्ट लक्षात आली तर ही सर्वज्ञताची अवस्था, अर्हताची अवस्था, बुद्धत्वाची अवस्था, निर्वाणाची अवस्था जर प्राप्त करायची असेल तर त्याचे हेतू प्रत्यय काय आहे त्याच्यावर अभ्यास करायचा। लक्षात आलं? त्याच्यावर अभ्यास करणं खूप गरजेचं आहे। त्या हेतू प्रत्ययावर जर आपण अभ्यास करत असेल तर मग आपली वाटचाल सुरू होते। विहाराचं एक वेगळी बैठक, विहाराचा एक वेगळा ढाचा, अभ्यासक्रमाचा, ग्रंथांचा तो असणं गरजेचं आहे। म्हणून या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचं जे धम्मदीक्षे जे आहे, जे आता अशोक विजयादशमीला तो कार्यक्रम त्या काळी 14 ऑक्टोंबर 1956ला तो झाला, त्यावेळेला अशोका विजयादशमी होते। आता काही लोक 14ला महत्त्व देतात, काही लोक अशोक विजयादशमीला महत्त्व देतात, परंतु एक मात्र नक्की आहे की बाबासाहेब आंबेडकर एखादं कृती करत असत तेव्हा त्यांच्यासमोर एक ऐतिहासिक पार्श्वभूमी असायची आणि ती ऐतिहासिक पार्श्वभूमी होती आणि ती अशोक विजयादशमी, दसरा ज्याला आता तुम्ही म्हणता, ती होतीच, आपल्याला नाकारता येत नाही। तारीख 14 त्यावेळेला आली होती, तारीख काय होती त्यावेळेला? 14 होती। आता तारीख काय आली? 28 का 24 तारीख आली, म्हणजे 24 तारीख म्हणजे आता ती या कॅलेंडरनुसार चंद्राच्या कॅलेंडरनुसार, हे बौद्धांचंच कॅलेंडर आहे। तुम्ही जर विनयपिटक वगैरे वाचला, बुद्धांच्या सगळ्या मीटिंग्स, उपोत्सव वगैरे, तर पूर्ण अष्टमी, कृष्णाष्टमी, शुक्लाष्टमी, पौर्णिमा, अमावस्या अशा पद्धतीचंच हे सगळं कार्यकाल चालायचं आणि बुद्धांची जी परंपरा आहे, कॅलेंडरची परंपरा तीच आहे। आणि आज जे काही महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये जे काही हे कॅलेंडर जे आहे ते सातवाहन, गौतमीपुत्र सातवाहन जे बौद्ध राजा होता त्यांच्यापासून ही परंपरा, ही सगळे सणवार तिथून आहे। त्यामुळे आपण अशोका विजयादशमीला नकार देण्याचं काही कारण नाही, तो ऐतिहासिक स्वरूप आहे, त्यालाही महत्त्व आहे। 14 तारखेलाही महत्त्व आहे, तारखेला ऐतिहासिक महत्त्व आहे आणि अशोक विजयादशमीला सम्राट अशोकापासून ते बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत तो इतिहास आहे। तर या ठिकाणी जे धम्मदीक्षा आहे, जे बाबासाहेब आंबेडकरांनी जे घेतलेले आहे, ते कशासाठी, का, तर ते त्याचे अनेक कारणं आपण ते विषद करत असतो। जातीयतातून मुक्त व्हायचं आहे, भेदभावातून मुक्त व्हायचं आहे, या सगळ्या गोष्टी आहेत। पण बाबासाहेबांचं एक सगळ्यात महत्त्वाचं वाक्य आहे, ते म्हणतात की आमचं धर्मांतर हे
या मनुष्य मात्राला उच्च अवस्थेला घेऊन जायचं आहे. हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे. आम्ही जी धम्मदीक्षा घेतलेली आहे ते कोणाला खिजवण्यासाठी नाही, कोणाला नावं ठेवण्यासाठी नाही, कोणाला स्पर्धा करण्यासाठी नाही. मनुष्य मात्राला, या जगातील मनुष्य मात्राला, हे लक्षात ठेवा, या जगातील लोकांना आपल्याला त्या उच्च अवस्थेला, मग ती उच्च अवस्था कोणती आहे? ती निर्वाण अवस्था आहे, ती बुद्ध अवस्था आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्धाने त्याच्या धम्मामध्ये सुद्धा बोधिसत्व 10 अवस्थेतून बुद्ध होतो ही संकल्पना तिथं विशद केलेली आहे, आपल्यासमोर मांडलेली आहे. बुद्ध कसं व्हायचं आणि जेवढा मार्गांग आहे ना तो सगळा मार्गांग बुद्ध आणि त्याच्या धम्मामध्ये बाबासाहेबांनी विशद केलेला आहे. अष्टांग मार्ग आहे, 6 पारमिता आहे, 10 पारमिता आहे, 4 ब्रह्मविहार आहे. हा जो महत्त्वपूर्ण जो आहे पंचशील आहे, अष्टशील सुद्धा आहे. आणि ते तर असं म्हणतात की अष्टशील सणासारखे पालन करा, उत्सव साजरा करा. अष्टशिलाचा उपोषित आहे ना, पौर्णिमा आहे, अमावस्या आहे, 2 अष्टमी आहे. म्हणजे अष्टशील आपल्याला हे जे उपोषित आहे ते सणासारखं पालन करा असं म्हटलेलं आहे. उपोषित जर करत असेल तर त्याच्यातून एक सामाजिक रचना, ढाचा, एक एकत्रीकरणाचा तो भाग, आध्यात्मिक विकासाचा भाग, तो खूप त्याच्यामध्ये एक अंतर्भूत आहे, संकल्पाचा भाग आहे तो पूर्ण. तर तोही बाबासाहेब आंबेडकरांनी अष्टशील त्या ठिकाणी नमूद केलेला आहे. म्हणजे पंचशील, अष्टशील, दसशील, दसकर्मपद, बाबासाहेब आंबेडकरांनी जो महत्त्वपूर्ण जो गाभा आहे ना तो त्याच्यामध्ये भगवान बुद्धाने त्याच्या धर्मामध्ये तो अंतर्भूत केलेला आहे. म्हणजे या ठिकाणी आपण विहाराच्या बैठकीमध्ये हेतू प्रत्ययाने आपल्याला काम करायचं, ही गोष्ट लक्षात ठेवायची. तर आपण जेव्हा आता बरेच इथं जे गायक होते गात असताना विपसनेचाही जिक्र या ठिकाणी केलेला आहे. ठीक आहे, विपसनासुद्धा या ठिकाणी, आता विपसना बरेच लोक करतात. गोयंका गुरुजीकडे जाऊन 10 दिवसाचे शिबिर वगैरे ते करत असतात. आनापानसती ध्यान तर करतात. आता आपण 10 मिनिटाचं ध्यान पण या ठिकाणी केलेलं आहे. तर या ठिकाणी हा ध्यान मार्ग तर आहेच. हा ध्यान मार्ग जो आहे तो बोधात्मक अवस्थेपर्यंत जाण्याचा तो मार्ग आहे. ध्यान मार्ग तर आहेच, हा खूप महत्त्वाचा मार्ग आहे. ध्यानाला कुणी नाकारू शकत नाही आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा ध्यानाला नाकारलेलं नाही. त्यांनी सुद्धा भगवान बुद्ध आणि त्याच्या धम्मामध्ये कायामे कायानुपස්සना, वेदनामे वेदनानुपස්සना, चित्तमे चित्तानुपස්සना, धम्म मे धम्मानुपස්සना, हे 4ही विपसनेचा उल्लेख केलेला आहे. एवढंच नाही, समाधी आणि सम्यक समाधीमधला फरकसुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी तिथे नमूद केलेला. म्हणजे हा मार्ग जो आहे एक ध्यानाचा मार्ग आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल, हेतू प्रत्ययाचा विचार करत असताना जे काय आपल्याला प्राप्त करायचं आहे तर बिना हेतू प्रत्ययाचं प्राप्त होत नाही ना. मग हेतू प्रत्ययाचा विचार करत असताना ती बोधी, ती मनोअवस्था त्या उच्च अवस्थेपर्यंत घेऊन जायचं असेल तर त्याच्यातला एक महत्त्वपूर्ण मार्ग असा आहे, तो ध्यानाचा मार्ग आहे. समत आणि विपसनेचा मार्ग आहे. हे खूप महत्त्वाची साधना या ठिकाणी आहे. दिक्कनिकायमध्ये महासतीपट्टान सुत्त नावाचं सुत्त आहे. इथं तुम्ही कदाचित अभ्यास करत असाल किंवा प्रवचन वगैरे ऐकले असतील. दिग्गनिकायामध्ये महासतीपट्टान सुत्त आहे, त्याचा अभ्यास प्रत्येकाने करावा. गोयंका गुरुजीच्या ध्यान सेंटरमध्ये जाण्याच्या अगोदर महासतीपट्टान सुत्त वाचावं, म्हणजे त्या ठिकाणी टाईमपास होणार नाही आणि आपल्याला त्रासदायक कुठल्या गोष्टी होणार नाही. जर महासतीपट्टान सुत्त आपण वाचून गेलात आणि तिथं जर आपण साधना करायला लागलो तर अधिक आपल्याला त्या ठिकाणी ना गोयंका गुरुच्या आतमध्ये आपल्या डोक्यात येणार, ना कुठले बोधाचार्य येणार, ना कोणी भिक्खू त्या ठिकाणी येणार, ना कुठले आपले गुरु येणार. आपल्याला त्या ठिकाणी बुद्धी काम करत असते. म्हणून या ठिकाणी ध्यानाचा मार्ग, या हेतू प्रत्ययामध्ये ध्यानाचा एक मार्ग आहे, समत आणि विपसनेचा मार्ग आहे. परंतु याला एक क्रम आहे. या ध्यानाच्या मार्गापर्यंत पोचण्याचा पण एक क्रम आहे. ताबडतोब ध्यानाचा मार्ग नाही. पहिला मार्ग आहे भरपूर वाचणं आणि भरपूर ऐकणं. त्याला शब्द आहे श्रुतमे प्रज्ञा. हा शब्द ऐकला असेल तुम्ही ना बऱ्याच प्रवचनातून वगैरे. श्रुतमे प्रज्ञा.
म्हणजे जे पाली त्रिपिटक आहे, दिग्ग निकाय, मध्यम निकाय, संयुक्त निकाय, अंगुत्र निकाय, खुद्दक निकाय, हे वाचणं आवश्यक आहे. कमी भगवान बुद्धांचे जे प्रवचन्स आहेत ना, ते वाचायचे, त्याचे नोट्स काढायचे, त्याला समजून घ्यायचं बौद्धिक स्तरावर. श्रुतमय प्रज्ञा. आणि श्रुत सगळ्यात कठीण काम आहे, ऐकणं सगळ्यात कठीण काम आहे. असं का म्हणालो मी ऐकणं कठीण काम आहे? जेव्हा मी शब्दाचं उच्चारण करतो ना, आणि जेव्हा ते शब्द तुमच्या कानापर्यंत येतात, तेव्हा तिथं आपली बुद्धी त्या शब्दाच्या बरोबर, त्या शब्दाच्या परिवेशाबरोबर कल्पना करते. त्यामुळे बोलणाऱ्याला बोलायचं असतं एक, ऐकणारा दुसराच ऐकतो. आणि ती ऐकण्याची जी काही स्थिती असते ना, ते त्याच्या बौद्धिक स्तरावर असते, त्याच्या अनुभविक स्तरावर असते, त्याच्या कल्पनेवरती अवलंबून असतं. म्हणून त्या काळी आपण त्या ग्रंथामध्ये वाचत असतो की जे भिक्खू संघ आहे, की भगवान बुद्ध उपदेश देत असताना कुणी श्रोतापन्न व्हायचं, कुणी सकृतागामी व्हायचं, कुणी अनागामी व्हायचं, कुणी आरत अवस्थापर्यंत जायचं, कुणी मग्ग किंवा फल कुठल्या ना कुठल्या स्थितीमध्ये अट्टपुरीचं पुग्गला है ना, आपण पाली वंदनेमध्ये म्हणतो, संघवंदनेमध्ये. तर या ठिकाणी कुठल्या ना कुठल्या त्या अवस्थेत ते लोक जात असतात. मग ते कसे जायचे, ऐकून कसं जायचे? आणि आपण तर रोज 20 शिबिरं केलेत, तरी अजून श्रोतापन्न नाही, कुठली अवस्था नाही. तर ते ऐकण्याची जी स्थिती असते ना, ती बोधात्मक असली पाहिजे. आणि ती बोधात्मक स्थिती, आता हे समजावून सांगण्यासाठी मला तर्कशास्त्राकडे वळावं लागेल. कारण श्रुतमय प्रज्ञा जी आहे ना, एक दुसरी प्रज्ञा आहे, त्याला चिंतनमय प्रज्ञा म्हणतो. त्या ठिकाणी तर्कशास्त्र सुरू होतं. आता आपण सगळे प्रवचनात हे सगळे शब्द वापरत असतो, पण त्याच्यात काय काय करायला पाहिजे, ते कसं विकसित करायचं, याच्याबद्दल आपल्याला थांगपत्ता नसतो. जेव्हा श्रुतमय प्रज्ञा, जे काही आगम आहेत, जे काही पाली त्रिपिटक आहे, जे परंपरागत ग्रंथ आहेत, जे काय असतील सगळ्यांचे, ते वाचणं, त्याच्यात अभ्यास करणं, त्याला समजून घेणं. आणि समजून घेण्याचा क्रम कसं समजून घ्यायचं? एक, पहिला शब्द, त्या शब्दाकडे ध्यान द्यायचं. वाचत असताना शब्द, पुन्हा त्या शब्दाचा अर्थ. शब्दाला अर्थ असतो, आता त्याला शब्द म्हणताच येणार नाही ना. नाहीतर काय कावळ्यासारखं काव केलेलं आहे, काकदंतीसारखं होईल, त्याला शब्द नाही म्हणता येणार ना. काही त्याच्यात अर्थच नाही, त्याच्यात काही कल्पनाच नाही. शब्दाला अर्थ असतो. आता आई शब्द उच्चारला आता, नाही का, गीतामध्ये उच्चारलं का भाषणामध्ये होतं ना, तर एक आई शब्द होता. तर आई शब्द जो आहे, मला वाटतं ननवरे मी जेव्हा बोलत होते ते तेव्हा सांगत होते, कोणीतरी आईला काही पेमेंटचा विषय काय होतं ना, पगारविषयी ते बोलत. पेमेंटविषयी बोलत. आईची सगळ्यात जास्त पेमेंट आहे ना, असं ते पगार आहे असं ते. तर आई शब्द म्हटल्यानंतर तुम्ही ती आई या शब्दाशी अनुभविक आहात, भावनिक आहात. प्रत्यक्ष तुम्हाला त्या एक संवेदनात्मक, त्याच्या संवेदना निर्माण होतात, तो बोध होतो तुम्हाला. म्हणजे शब्द तर आहेच आहे, पण त्या शब्दाचा अर्थच नाही, तर त्या शब्दाचा निर्देश तुमच्याजवळ आहे. मग आपण ग्रंथ जेव्हा वाचतो ना, फक्त असं वाचून सोडून द्यायचं नसतं. तो शब्द, त्याचा अर्थ आणि त्याचा निर्देश हे वाचायचं असतं. असं जर कुणी वाचत असेल ना, तर तो वाचन झालं. असं जर कुणी ऐकत असेल ना, ते श्रवण झालं. नाहीतर किती प्रॉब्लेम असतो, मानसिक खूप प्रॉब्लेम असतो. आपण ऐकतो सगळं विचार तर इकडे तिकडे चालू असतात, घरचे विचार, इकडले विचार, तिकडले विचार. आणि त्या विचारात आपण जातो आणि एखादा शब्द पकडतो, तोपर्यंत आपले मन आपल्याला कुठं तर भटकायला लागतं. पण त्यावेळेला जे भिक्खू संघ होता ना, तो साधना करायचा, मेडिटेशन करायचा. म्हणून एक एक शब्दाच्या बरोबर तो अर्थ, आणि त्या अर्थाबरोबर त्याचा निर्देश, आणि त्याचा तो प्रत्येक बोध घ्यायचे. त्या बोधाला नाव आहे योगी प्रत्यक्ष ज्ञान. मी शब्द वापरतो मुद्दाम. कुठलं ज्ञान आहे ते? योगी प्रत्यक्ष. तर जवळपास तर्कशास्त्र ज्याला आपण म्हणतो, श्रुतमय प्रज्ञा आणि चिंतनमय प्रज्ञा जेव्हा सुरू होते, चिंतनमय प्रज्ञेमध्ये तर्काची कसोटी तिथं होते. तुम्ही ग्रंथ वाचलेत, सुत्त वाचलेत, आणि मग नंतरनी तुम्हाला दुसरा जो प्रज्ञा आहे, ती आहे तर्काची कसोटी तुम्हाला तिथे लावायची. मग त्यासाठी
विहारात येणारे सगळे जे काही उपासक उपासिका असतात किंवा या मार्गाने जाणारे जे काही लोक असतात त्यांनी तर्कशास्त्रामध्ये पारंगत असलं पाहिजे. त्याशिवाय तर्काची कसोटी लावता येत नाही. भाषणात बोलणं वेगळं आणि प्रत्यक्ष आपल्याला तर्कशास्त्र माहीत असणं वेगळं. म्हणजे आपण जे काही वाचतो, बाबासाहेबांचं वेगळं होतं ना. बाबासाहेब विद्वान होते, प्रज्ञावान होते. आजही आपण म्हणतोय त्यांच्यासारखे त्या काळी आणि आज पण विद्वान तसे नाहीत. मग या ठिकाणी बाबासाहेबांना सगळं माहीत आहे. बाबासाहेबांची बुद्धी खूप तल्लक आहे ना. म्हणून पहिल्यांदा ज्यांना कुणाला बुद्धं शरणं गच्छामी करायचं आहे, या मार्गाने जायचं आहे, त्याचा बुद्धीचा विकास झाल्याशिवाय बुद्ध समजत नाही. कसा विकास झाला पाहिजे? बुद्धीचा विकास झाला. हा जो धम्म आहे ना, विद्वानाचा धर्म आहे. हा निर्बुद्ध लोकांचा धर्म नाही. भगवान बुद्धांना जेव्हा बोधी प्राप्त झाली ना, तेव्हा त्यांना हा पहिला प्रश्न पडला होता की मला जे गंभीर ज्ञान प्राप्त झालेलं आहे, सूक्ष्म ज्ञान प्राप्त झालेलं आहे, हे कुणाला समजेल? हे तुम्ही आपण वाचतो चरित्रामध्ये त्यांच्या. भगवान बुद्धांना तो विचार करू लागले. आणि मग ते म्हणतात कुणाला सांगायचं आहे, कुणाला समजेल? कारण प्रत्यक्ष जो बोध आलेला आहे, योगी प्रत्यक्ष जो बोध आहे, जो बुद्धत्वाचा जो बोध आहे, तो शब्दात मांडायचा आहे, तो शब्दात गुंफवायचा आहे, त्याला शब्दात रचना करायची आणि लोकांपर्यंत पोचवायचा आहे. कारण त्याला स्वार्थानुमान हे लॉजिकचा भाग असतो. स्वार्थानुमान जो आहे, परार्थानुमान आहे. परार्थानुमान जो आहे तो शब्दाशिवाय दुसरा गत्यंतर नाही. आता तुम्ही आणि मी आपण शाब्दिक बोलत आहोत ना, हे परार्थानुमान आहे. परार्थानुमानामध्ये शब्दच लागतात. दुसरं नाही, समजणं कठीण आहे, दुसरी भाषा नाही. या मनुष्याने भाषेचा विकास केलेला आहे ना, म्हणून त्या भाषेच्या द्वारे आपण कम्युनिकेशन करतो. मग भगवान बुद्धांना ते कुठल्या ग्रंथातलं ज्ञान प्राप्त झालेलं नव्हतं. त्यांचा तो प्रत्यक्ष बोध होता आणि त्या बोधात्मक ज्ञानाला शब्दामध्ये दुसऱ्यापर्यंत पोचायचं आहे आणि मग तसा तो विद्वान लागतो. एवढं गंभीर, सूक्ष्म, अतर्क, तर्कावर आधारित नव्हतं, अतर्क, शब्दातीत, शब्दाच्या परे, तर्कातीत, तर्काच्या परे, निर्विकल्प एक शब्द वापरतो, ध्यानपूर्वक ऐका. भगवान बुद्धांना जे ज्ञान प्राप्त झालं ना, ते विकल्प नव्हता, ती कल्पना नव्हती, ते शब्द नव्हते, ते श्री बुद्धीच्या संबंधित नव्हते. निर्विकल्प ज्ञान, बुद्धीच्या परेचं ज्ञान झालं त्यांना. म्हणून ते बुद्ध झाले ना. बुद्ध शब्द त्यासाठी आहे. मग एवढं गंभीर ज्ञान सांगायचं कोणाला, कोण समजेल? आणि मग ते शोध घेतात. मग जेव्हा ते गृहत्याग करत असताना कुणाकडे गेले होते? अलार कलामाकडे गेले होते. मग ते म्हणतात अलार कलाम हा विद्वान होता, बुद्धिवान आहे, आणि मला जे ज्ञान झालेलं आहे मी जर त्याला सांगितलं तर त्याला समजेल. पहिलं आठवण कुणाची करतात? अलार कलामाची करतात. परंतु असं म्हणतात की अलार कलाम ज्या दिवशी भगवान बुद्धांना बुद्धत्व प्राप्त झालं त्याच्या 1 आठवड्यापूर्वी त्याचं निधन झालं होतं. मग दुसऱ्याची आठवण करतात. कोण तो? राम उदक बुद्ध. तो त्याच रात्री, ज्या दिवशी बुद्धत्व प्राप्त झालं त्याच रात्री त्याचं निधन झालेलं. आणि मग तिसरी आठवण काढतात, हे पंचवर्गीय भिक्खूची आठवण करतात. हे पंचवर्गीय भिक्खू जे होते, महानाम, अश्वजी, भद्र, वप्प, हे सगळे जे 5 लोक आहेत, ते त्यांची आठवण का काढतात? ते म्हणतात की जेव्हा ते तप करत होते 6 वर्ष, तेव्हा त्यांची हे सेवा करत होते. आणि मग ते म्हणतात की त्यांनी माझी 6 वर्ष सेवा केलेली आहे, सेवेची परतफेड. आणि मग ते कुठं आहेत? ते बुद्धचक्षु, दिव्यचक्षु असं म्हणतात. त्याच्यातून त्यांनी लक्षात घेतलं तेव्हा ते कुठे होते? सारनाथमध्ये होते. वाराणसी हे प्राचीन शहर, तिथे होते. आणि मग ते पहिलं धम्मचक्र प्रवर्तन झालं, हे सगळं तुम्ही पाहता. म्हणजे एक लक्षात घ्या, हा जो बुद्ध धम्म आहे ना, हा विद्वानाचा धम्म आहे. मला एक रजनीशचं वाक्य खूप आवडतं, त्यांच्या पुस्तकात मी वाचलं. रजनीश, ओशो रजनीश आहे ना, ते असं म्हणतात, बुद्धांचा खरा अनुयायी एकच आहे,
ते सगळ्यांना मानत नाही, आम्हाला तुम्हाला नाही ते मानत. त्यांच्या भाषणात ते म्हणाले फक्त बाबासाहेब आंबेडकर. ते आम्हाला तुम्हाला का नाही मानत? खरं तुम्ही बुद्धीचा उपयोगच नाही करत. आपण भक्त झालोत आणि ही भक्तीचा मार्ग नाही. आपण काय झालो? भक्त. भक्तीचा मार्ग हा पॉलिटिकल मार्ग आहे, हे राजकीय लोकांचा मार्ग आहे. म्हणून आजकाल भक्ती मार्गाला खूप उधाण आलेलं आहे ना, ते राजकीय लोकांनी आणलं. ते कशासाठी आणलं? लोकांना डोक्याला बांधून ठेवायचं आहे त्यांना, तो भक्ती मार्ग. एखादा मंत्रात, एखाद्या ईश्वराच्या भक्तीमध्ये लोक त्या पिशवीमध्ये हात घालायचं, झालं त्याचं शेंडीवाडाची वर्क हे करायचं, येडा झाला तो. त्याला ना कोणी ते काही राजकीय लोकांच्या विरोधात जाणार, ना त्याला काही सामाजिक समस्या कळणार, ना त्याला आर्थिक समस्या कळणार, ना कौटुंबिक समस्या कळणार, त्याला काही कळणारच नाही. तो त्याच्यात वेडा होणार. आणि अशी खूप लोक वेडी झालेली आहेत. आणि हे जाणून बुजून खास करून एक बाजूला राजकीय लोकांचा ग्रुप आहे आणि एक बाजूला धार्मिक लोकांचा ग्रुप आहे, आणि या दोघांनी मिळून भारतीय समाजाला पूर्ण वेडं केलेलं आहे. म्हणून या मार्गाने जात असताना हा मार्ग ज्ञानाचा मार्ग आहे, हे गोष्ट लक्षात ठेवा. हा भक्ती मार्ग नाही, हा ज्ञान मार्ग आहे, हा प्रज्ञेचा मार्ग आहे, हा परमार्थिक यथार्थ ज्ञान प्राप्त करण्याचा मार्ग आहे. आणि म्हणून आपण या मार्गाने जात असताना, या मार्गाने हे करत असताना पहिल्यांदा आपण सक्षम झालं पाहिजे. कुठल्या अर्थाने सक्षम? डोक्याच्या अर्थाने. जर डोक्याचा विकास झाला, जर बुद्धीचा विकास झाला तरच बुद्ध समजतात. म्हणून पाश्चिमात्य देशातले फिलॉसॉफर, सायंटिस्ट, भारतातले सुद्धा अनेक समाजसुधारक, अर्थतज्ञ, या लोकांना बुद्धिझम समजतं. परंतु बाबासाहेब आंबेडकरांची करुणा होती, ते बोधिसत्व होते, आपल्यावर खूप मोठे त्यांचे उपकार आहेत. त्यांना माहीत होतं 1956 साली 7 लाख लोकांनी धम्मदीक्षा घेतली. 5 लाख नागपूरमध्ये होते व चंद्रपूर वगैरे आधी या 2 लाख, अशी एकूण 7 लाखांची ती ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. तर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला असं म्हणता येईल, आपण आंधळ्याला ज्याप्रमाणे डायमंड द्यावेत हातामध्ये, तसं आपल्याला बुद्धिझम दिला है ना. डोळे आहेत, डोकं आंधळ आहे ना. म्हणून बुद्धांना समजण्यासाठी बुद्धीचा विकास होणं खूप गरजेचं आहे. म्हणून भगवान बुद्धाने सुद्धा क्रम सांगितले. पहिले ते म्हणाले श्रुत मे प्रज्ञा, भरपूर ऐका, भरपूर वाचा. मला भंतीजी म्हणाले इथे आल्यानंतर खूप सुंदर विहार दिसले. ते म्हणाले लायब्ररी कुठं आहे? हे थोडेसे डबल पोस्ट ग्रॅज्युएशन करत आहेत, त्यांना पुढे जाऊन PhD करायची. ते म्हणाले लायब्ररी कुठे? ते आले म्हणजे कुठे लायब्ररी ग्रंथ शोधतात. लक्षात ठेवा, जिथं विहार आहे ना, बुद्ध रूप तो एक आहेच आहे, पण बुद्ध वचन त्या पुस्तकात आहे, त्या शब्दात बद्ध झालेलं आहे. ते मात्र आपल्याला पुढच्या पिढीला देण्यासाठी पूर्ण बुद्ध वचन आपल्याकडे असलं पाहिजे. त्याचं संकलन मात्र खूप गरजेचं आहे. म्हणून तुम्ही घरामध्ये सकाळी उठलात ना, वाचन. सम्यक दृष्टी नावाचं सूत्र आहे. बुद्ध म्हणतात आहाराचे प्रकार त्याच्यामध्ये ते बोलतात. पहिला आहार आहे कौलिक आहार, जो ग्रास करून आपण जे भोजन घेतो, हे शरीर त्याच्यावर अवलंबून राहतं ना. पाणी आहे, ऑक्सिजन आहे, भोजन आहे. परंतु मनाचं सुद्धा भोजन आहे, बुद्धीचं भोजन आहे, थॉट्स आहेत, विचार आहेत, ते मात्र आपल्या डोक्यात गेले पाहिजे, दिले पाहिजे. म्हणून एक आहे, भरपूर वाचलं पाहिजे, भरपूर. तुम्हाला जर विचार ना, अंगुत्तर निकायमध्ये काय सांगितले सांगा, अंगुत्तर निकायचे किती भाग आहेत, अंगुत्तर निकायमध्ये हे सुद्धा आहे, भगवान त्या ठिकाणी काय म्हणतात, एवढं तुम्ही बुद्धीने तरबेज असलं पाहिजे. दिघनिकायमध्ये बुद्ध काय म्हणतात, धम्मपदामध्ये किती प्रकारचे वग्ग आहेत, 26 वर्ग आहेत. तर मग त्याच्यामध्ये भारत वग्गामध्ये काय म्हटलेलं आहे, ब्राह्मण वग्गामध्ये काय म्हटलेलं आहे, यमक वग्गामध्ये काय म्हटलेलं आहे, कुठली गाथा काय म्हटलेलं आहे. आता उदाहरण तुम्हाला सांगतो. एक गाथा असे म्हटलेलं आहे की माता पिता हंतवा, पणिक वग्ग म्हणून धम्मपदामध्ये, माता पिता हंतवा, माता पित्याची हत्या करा. कोण म्हणलं? भगवान बुद्ध. ते म्हणून असं कसं भगवान बुद्ध म्हणू शकते? पण धम्मपदामध्ये आहे, पणिक वग्ग सूत्रामध्ये. पणिक वग्गामध्ये म्हटले माता पितो हंतवा, माता पितांची हत्या करा. आणि महामंगल सूत्रामध्ये म्हटलेलं आहे
माता पितो उपठानं, माता पितांची सेवा कर. आता किती विरोधाभास वाटतो ना आपल्याला, पण तिथं कुठल्या उद्देशाने म्हटलं? तिथं बुद्धीचं काम आहे का नाही? नाहीतर काय होईल, एखादा वाचणारा मूर्ख वाचेल आणि म्हणजे की माता पिताची हंतवा म्हटलेलं आहे आणि आधीच कंटाळलेत आपण माता पिताला, ते माता पिता खूपच डेंजरस, कधी जातील असं झालेलं आहे, मग सोडतील का माता पित्यांना? तर त्याचा अर्थ तो नाही. मग त्याला काय करायला पाहिजे? त्याला चिकित्सा करावी लागते. त्याला म्हणतात चिंतनमय प्रज्ञा. बुद्ध कुठल्या उद्देशाने बोलतात? जर तुम्हाला निर्देशच लक्षात येत नसेल तर बुद्धवचन काय समजणार? शब्द थोडी, अर्थ थोडा, निर्देश समजला पाहिजे. निर्देश खूप महत्त्वाचा आहे. निर्देश समजला तरच बुद्धवचन समजू शकतं. म्हणून एक आहे, भरपूर वाचा. या ठिकाणी हे विहार खूप सुंदर आहे, तुम्ही सगळे चांगले आहेत. कारण मी अनेक वर्षांनी तुमचं मी सगळ्यांचं ऑब्झर्वेशन करतो आहे. मी जरी इकडे जास्त येत नसलो तरी मी पाहत असतो तुम्हाला सगळ्यांना, तुमचे कार्यक्रम पाहत असतो. नवनरी काय बोलत असतात, बाकीचे काय बोलतात, हे सगळे काय चाललं आहे ह्या ठिकाणी, हे सगळं ऑब्झर्वेशन असतं माझं. इथले प्रवचन, इथे येणारी भंतीजी किंवा उपासक, चांगलं काम आहे. पण एक मात्र आहे की आपल्याला चांगल्या पद्धतीने की जे मूळ ग्रंथ आहेत ना, मूळ बुद्धवचन आहे ना, तो अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. पाली त्रिपीठम. म्हणून ते पहिल्यांदा श्रुतमय प्रज्ञेचा विकास आपल्याला करायचा. श्रुतमय प्रज्ञा म्हणजे त्या काळची भाषा आहे. त्या काळी काही पुस्तकाचा शोध नव्हता ना, पुस्तकं नव्हती, गुरुपरंपरेनुसार बुद्धवचन आलेलं होतं. म्हणून त्या ठिकाणी ऐकायचं, श्रवण करायचं. आपण पाली ग्रंथाची सुरुवातच आहे, एवं मे सुतंग एक समयं भगवा सावस्ती विहरती. हे विहरती शब्द आहे ना, या विहरती शब्दावरून विहार शब्द तयार झाला. आज विहार जो म्हणतो आपण, त्या विहरती शब्दापासून तयार झाला. विहरणं म्हणजे राहणे, फिरणे. भगवान बुद्ध या गावातून त्या गावात जायचे ना. तर या जे मूळ बुद्ध वचन जे आहे ना, ते वाचणं खूप आहे. शब्द, अर्थ आणि त्याचा निर्देश. म्हणून आपल्यात हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत. काय प्रॉब्लेम्स आहेत? देव शब्द आला, पुनर्जन्म शब्द आला. म्हणजे पुनर्जन्म आपल्यात नाही. हे कोणी डिक्लेअर केलं, कोणी सांगितलं? बाबासाहेब आंबेडकरचा निर्देश. बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात बुद्ध आणि त्याच्या धम्मामध्ये? शब्द साम्याचे घोटाळे करू नका. काय म्हटलं? खूप डीप ग्रंथ आहे बरं का तो. एक वाक्य म्हणजे खूप मोठं त्याच्यात तत्त्वज्ञान दडलेलं आहे. ते असं म्हणतात, शब्द साम्याचे घोटाळे करू नका. शब्द सारखे असतात पण त्याचे घोटाळे करून चालणार नाही. एखाद्या स्त्रीचं नाव आहे समजा की झेंडूबाई, आणि दुसऱ्याचे स्त्रीचं नाव आहे झेंडूबाई, आणि जर त्या मुलाला म्हटले तुझ्या आईचं नाव झेंडूबाई आहे, आणि तो पोरगा तिथं गेला, त्या बाईला विचार तुमचं काय नाव? झेंडूबाई. तुमचं नाव काय? झेंडूबाई. मग तो काय विचार करेल? हे दोन्ही माझ्या कोण आहेत? म्हणून शब्द साम्याचे घोटाळे करायचे नसतात. पुनर्जन्म आहेत. ब्राह्मणी कल्चरमध्ये पुनर्जन्म शब्द आलेला आहे, बौद्ध कल्चरमध्ये पुनर्भव शब्द आलेला आहे. पण पुनर्जन्माची जी संकल्पना आहे, जी तात्विक संकल्पना, मी शब्द वापरला तात्विक, सूक्ष्म पद्धतीने त्याचा अभ्यास करायला पाहिजे. म्हणून या ठिकाणी असे खूप घोटाळे आहेत जे बौद्धांना लक्षातच येत नाहीत. बौद्धांनी फळाफळ उडवून टाकलेले त्याला. देव शब्द आला, काय होतं आपल्या डोक्यामध्ये? काय व्याख्या येतात? आपण कुठून आलो त्याच व्याख्या येतात का नाही? देव शब्द आला, झालं आपलं, सुरू झालं. बहुतू सब्ब मंगलंग रखंतु सब्ब देवता. आणि सब्ब देवता, मग हे देवता समजू शकत नाही आपण. म्हणून एक पहिल्यांदा शब्द, अर्थ, निर्देश याचा अभ्यास खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला करायचा आहे. श्रुतमय प्रज्ञा खूप चांगली पाहिजे. तर हे शब्द साम्याचे घोटाळे करू नका असं कोण म्हणाले? बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकरने किती निर्देश केलेला आपल्याला, आपण लक्षातच घेत नाही. आपल्याला तो गाईड आहे बुद्धिझममध्ये प्रवेश करण्याचा, तो द्वार आहे बुद्ध आणि त्याचा धम्म. बाबासाहेबांनी लिहिण्याचा पाठीमागचा तोच उद्देश होता, तुम्ही घोटाळ्यात पडू नये यासाठी तर तो ग्रंथ लिहिलेला आहे. त्या ग्रंथाचा मूळ उद्देशच तो आहे. बौद्ध साहित्य खूप अफाट आहे ना,
आपण एवढं सगळं वाचू शकणार नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी पूर्ण त्याचं संकलन आपल्यासमोर ठेवलेलं आहे, आपल्याला सूचना केलेल्या आहेत. आणि म्हणून एक आहे, शब्दसाम्याचे घोटाळे करायचे नसतात. म्हणून तर्काच्या कसोटीवर घासून घ्यायला सांगितलेलं आहे. आता तर्काची कसोटी म्हणत असताना बुद्ध जे तर्कशास्त्र आहे, जे भारतीय परंपरेमध्ये जे बौद्ध तर्कशास्त्राचे ज्यांनी संकलन केलं बुद्धांच्या परंपरेचं, ते जर कोणी असतील तर ते दिग्नाग आहे. दिग्नागचं तर्कशास्त्र वाचा. दिग्नाग नावाचे आचार्य आहेत, त्यांचं तर्कशास्त्र वाचा. ते पहिले आहे बौद्ध परंपरेमध्ये. दुसरे आहेत धर्मकीर्तीचा ग्रंथ आहे न्यायबिंदू, ते तर्कशास्त्र वाचा. त्याशिवाय आपण दुसऱ्या श्रुतमय प्रज्ञेमध्ये आपण जाऊ शकणार नाही. चिंतनमय प्रज्ञेमध्ये जाण्यासाठी तर्कशास्त्र वाचलं पाहिजे. त्यांनी प्रत्यक्षाचे 4 प्रकार सांगितले. प्रत्यक्ष ज्ञानाचे आपण 2च मांडतो, प्रत्यक्ष प्रमाण आणि अनुमान प्रमाण. ह्या दोन्ही गोष्टी बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्धाने त्याच्या धम्मामध्ये मांडलेल्या आहेत. याच्यावर कुणीही भाष्य करताना मला कुणी दिसलं नाही. प्रत्यक्ष प्रमाण अनुमानाचं बाबासाहेबांनी जे काही लिखाण केलेलं आहे त्याच्यावर कुणीही भाष्य करताना मला दिसलं नाही. त्यांना माहीतच नाही काय आहे ते प्रत्यक्ष प्रमाण काय, अनुमान प्रमाण काय. आणि विज्ञानसुद्धा प्रत्यक्ष प्रमाण आणि अनुमान प्रमाणच मानतं. म्हणून तर हा धम्म असा आहे, विज्ञानाबरोबर जाणार आहे. असं म्हणता येईल की विज्ञान या धम्माबरोबर जाणार आहे, असा तो धम्म आहे. म्हणून दुसरी जी प्रज्ञा आहे चिंतनमय प्रज्ञा, ती प्रज्ञा प्राप्त करण्यासाठी आपल्याला लॉजिक असणं खूप आवश्यक आहे. पहिलं लॉजिक त्याच्यामध्ये सांगितलं आहे. आपल्याला जे ज्ञान होतं, ज्ञानाचा आधार काय, ज्ञान होतं म्हणजे नेमकं काय, ज्ञान कशाला म्हणायचं, यथार्थ ज्ञान काय, सम्यक ज्ञान, मिथ्या ज्ञान काय, व्यवहारिक आणि परमार्थिक ज्ञान काय, हे सगळं ज्ञानाची सूक्ष्मता याच्यात मांडलेली आहे. आणि आपल्याला काय प्राप्त करायचं आहे, सर्वज्ञता, ज्ञान प्राप्त करायचं आहे, प्रज्ञा प्राप्त करायची आहे. आणि मी त्याचा बेसमेंटच माहीत नाही तर आपण सरकणार पुढे कसं, जाणार कसं पुढे आपण. म्हणून या ठिकाणी आपल्याला दुसऱ्या या चिंतनमय प्रज्ञेमध्ये आपल्याला तर्कशास्त्र माहीत असलं. बाबासाहेबांना माहीत होतं, बाबासाहेबांनी निर्देश केला. बाबासाहेबांनी त्या बुद्धाने त्याच्या धम्मामध्ये निर्देश केलेला आहे. एक वाक्य म्हणजे खूप मोठमोठे ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये. म्हणून पहिलं इंद्रिय प्रत्यक्ष ज्ञान, दुसरं स्वसंवेदन प्रत्यक्ष ज्ञान, तिसरं मानस प्रत्यक्ष ज्ञान आणि चौथं योगी प्रत्यक्ष ज्ञान. प्रत्यक्षाचे 4 प्रकार धर्मकीर्ती आणि दिग्नागने आपल्यासमोर ठेवले. आणि पुढे अनुमान प्रमाणामध्ये स्वार्थानुमान आणि परार्थानुमान असे 2 भाग त्याच्यामध्ये ठेवले. अजून त्याच्यात सूक्ष्म अधिक सूक्ष्म खूप आहे. त्याला मिथ्या ज्ञान कशाला म्हणायचं, सम्यक ज्ञान कशाला म्हणायचं आणि परमार्थिक ज्ञान कशाला म्हणायचे, प्रज्ञा ज्याला म्हणतो ना ती. या ठिकाणी बुद्धीचा वापर 2 प्रज्ञेपर्यंत आहे. एक आहे श्रुतमय प्रज्ञा, एक आहे चिंतनमय प्रज्ञा, जे लॉजिक तर्क वगैरे आपण विचार करतो. या दोन्हीपर्यंत बुद्धीचा वापर आहे. परंतु भावनामय प्रज्ञेमध्ये बुद्धीच्या परे जायचं आहे. म्हणून भगवान बुद्धांना जे ज्ञान झालं, बुद्धांचा बुद्धीचा एवढा अफाट विकास होता. त्यावेळचे सगळ्यात एज्युकेटेड भगवान बुद्ध होते. हा धर्म अज्ञानांचा नाही ना, खूप त्यांना सगळं माहीत होतं. तर त्यांच्या बुद्धीचा एवढा विकास, भरपूर विकास झालेला होता, पूर्ण विकास झालेला होता. आणि म्हणून पुढे जाऊन त्यांनी ती भावनामय प्रज्ञा जी आहे ना, त्या भावनामय प्रज्ञा कशाला म्हणतात, शमत आणि विपसना. विपसनेला भावनामय प्रज्ञा म्हणतात. मग लक्षात ठेवा, जे लोक विपसना साधना करतात त्यांना 2 अटी पहिल्यांदा पूर्ण करायला पाहिजे. गोयंका गुरुजीचं एक रिसर्च सेंटर आहे, त्यांनी मला बोलवलं होतं. तेव्हा मी सांगितलं की तुमच्यामध्ये हे प्रॉब्लेम्स आहेत. त्यांच्या रिसर्च सेंटरला मी सांगितलं, त्यावेळेला ते गांगला होते, इथले पुण्याचे होते तेव्हा. तर त्यांनी ते मान्य केलं की फक्त 10 दिवसात जे शिबिराला जाणारे जे लोक आहेत पटकन त्याच्यातून होत नाही. किती लोकांना प्रॉब्लेम्स आहेत, नाही जाऊ शकत नाही. श्रुतमय प्रज्ञा, चिंतनमय प्रज्ञा या 2 प्रज्ञाचा विकास केल्यानंतर
मग भावनामय प्रज्ञेकडे वळायचं असतं. आणि भावनामय प्रज्ञा जी आहे ते आपल्याला विकल्पाचं ज्ञान नाही देत, कल्पनेचं ज्ञान देत नाही, ते बुद्धीचं ज्ञान नाही. त्याला म्हटलेलं आहे निर्विकल्प. कुठलं ज्ञान? निर्विकल्प. तिथं विकल्पच नाही, तिथं विचारच नाही, तिथं प्रत्यक्ष बोध आहे. त्याला निर्विकल्प ज्ञान म्हणतात. आणि हे निर्विकल्प ज्ञान जे आहे ती बोधी आहे, ते बुद्धत्व आहे, तिथं निर्वाण आहे. म्हणून निर्वाण ही नकारात्मक अवस्था नाही आहे. निर्वाण ही खूप बोधात्मक अवस्था. म्हणून भगवान बुद्धांना जेव्हा ज्ञान प्राप्त आहे, काय म्हणाले? विद्या उत्पादी, पय्या उत्पादी, आलोको उत्पादी, हे शब्द त्यांनी वापरले. त्यांना प्रकाश प्राप्त झाला, त्यांना विद्या प्राप्त झाली, त्यांना प्रज्ञा प्राप्त झाली. हे जे ज्ञान आहे बुद्धीचा वापर करून निर्विकल्प ज्ञान, म्हणजे या भगवान बुद्धांनी या पदार्थांचं, या मानसिकतेचं, या जीवांचं इतकं विश्लेषण केलं, इतकं सूक्ष्म विश्लेषण. आता त्या ठिकाणी बुद्धी कामच करत आहे, बुद्धीला विराम मिळाला, बुद्धीचं एंड, त्याला म्हणतात निर्विकल्प ज्ञान. त्यापर्यंत आपल्याला पोचायचं आहे. याच्या अगोदर तुम्ही हे शब्द ऐकलेले नाहीत, मला माहीत आहे, परंतु आपल्याला क्रमवार जायचं आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची. श्रुतमय ज्ञान, चिंतनमय श्रुतमय प्रज्ञा, चिंतनमय प्रज्ञा, भावनामय प्रज्ञा. आणि ह्या तिन्हीपैकी खरी प्रज्ञा जर कुठली असेल तर ती भावनामय प्रज्ञा आहे, ज्याला निर्विकल्प ज्ञान असं म्हणतात. म्हणून हेतू प्रत्ययावर काम करायला पाहिजे. आणखीन एक सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो, हे सर्व बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्धाने त्याच्या धम्मामध्ये सगळं मांडून ठेवलेलं आहे. ते म्हणाले धम्म म्हणजे काय? धम्म, अधम्म आणि सद्धम्म 3 भाग केले ना. तर ते म्हणतात धम्म म्हणजे काय? तर ते म्हणतात धम्म म्हणजे प्रज्ञा आणि करुणा धम्म आहे. म्हणजे या ठिकाणी एक लक्षात, जे विपसना करणारे, मी त्यांना विपसना सेंटरमध्ये हा पॉईंट मांडला त्यांना. तुम्ही म्हटलं तुमचं सोशल वर्क काय आहे, सामाजिक दृष्टिकोन काय आहे? फक्त विपसनाच नाही तर तुमच्यामध्ये करुणा असल्याशिवाय प्रज्ञेचा विकास नाही होत. करुणाही महत्त्वाची आहे. आणि म्हणून तुम्ही 6 पारमिता, 10 पारमिता, अष्टांग मार्ग, सगळ्या मार्गात बघा, त्याच्यात 2 मार्ग आहेत. एक व्यावहारिक आहे, हा एक परमार्थाकडे जाणारा. दान पारमिता, बाबासाहेब आंबेडकर तर असं म्हणतात बुद्धाने त्याच्या धम्मामध्ये, दान पारमितेच्या आधारे आर्थिक समता आणण्याचं त्याच्यात ते निर्देश करतात. पुढे बुद्ध आणि त्याच्या धम्मामध्ये बुद्ध की कार्ल मार्क्स, त्यांचं भाषण तर आहेच आहे काठमांडूमध्ये. त्याच्या आधारावर त्याची तुलना आपण पाहतोच. कार्ल मार्क्स आणि भगवान बुद्धाची तुलना केली आणि साधनामध्ये फरक केला. बुद्धाचं साधन आणि कार्ल मार्क्सच्या साधनामध्ये भिन्नता केली. ते साधन एक होऊ शकत नाही. म्हणून आपल्याला कुठलं साधन श्रेष्ठ आहे? तर बुद्धांचं साधन श्रेष्ठ आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकर कार्ल मार्क्सच्या विरोधात होते असं म्हणत नाही आपण, परंतु कार्ल मार्क्सचं साधन हिंसेचं होतं आणि भगवान बुद्धांचं साधन अहिंसेचं होतं. आणि म्हणून तो मार्ग स्वीकार. म्हणजे बुद्धांच्या मार्गाने आपल्याला एक सामाजिक संदेश दिलेला आहे, बुद्धाच्या मार्गाने आपल्याला एक आध्यात्मिक संदेश दिलेला आहे. त्यांच्या मुंबईच्या महार परिषदेमधलं एक त्यांचं चर्चा आहे, त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे बाबासाहेब, आपण बुद्ध धम्म का स्वीकारणार आहोत? तर ते म्हणतात माझा असा आहे, मला फक्त आध्यात्मिक विकास करायचा आहे, हे त्यांचा शब्द आहे. पण तुमचं तसं नाही, तुम्हाला ऐहिक आणि आध्यात्मिक दोन्ही विकास करायचा आहे. आणि ऐहिक विकास करण्यासाठी मी तुम्हाला बौद्ध जगताशी संबंधित जोडत आहे. तिथून जाऊन धनसंपत्ती आणा, पैसा आणा आणि इथं विकास करा, असा एक त्यांचा मार्ग होता. आता त्याच्यानंतर काही टीम तयार झाले नाहीत. आता हळूहळू आत्ता 80च्या नंतर काही टीम तयार झाल्या. आणि विशेष विदर्भाचे लोक, नागपूर वगैरे या साईडचे, ते थोडेसे त्यांनी जास्त मग बाहेर देशाशी संपर्क सुरू केला. आणि आज थोडंफार आपण जे ऐहिक विकासाकडे आपण वळलेलो. तर या ठिकाणी आपल्या सर्वांना जे हेतू प्रत्ययाच्या द्वारे जावं लागेल, त्याच्यातला एक हेतू जसं विपसना आहे, श्रुतमय प्रज्ञा आहे, चिंतनमय प्रज्ञा आहे, भावनामय प्रज्ञा आहे, त्याचप्रमाणे आणखीन एक दुसरा भाग कधी आपण विसरता कामाने बुद्ध धम्माचं मूळ काय आहे? मूळ बुद्ध धम्माचं मूळ आहे, मूळ ते मूळ लक्षात आलं पाहिजे. बुद्ध धम्माचं मूळ जर काय असेल, करुणा आहे. आणि जर आपल्यात करुणा नसेल, आपल्यात मैत्री नसेल, प्राणीमात्राविषयी हितार्थ, तर विपसनेमध्ये डेव्हलपमेंट नाही होत. वाळवंटासारखी आहे.
भगवान बुद्धांचा ग्रहत्याग कशामुळे झाला? रोहिणी नदीचा वाद, ते तर आहेच, ठीक आहे, पण एवढ्यावर ते सीमित नाही आहे, त्याच्यापुढे भरपूर आहे. त्याच्यापुढे जेव्हा भगवान बुद्ध राजगृहाला येऊन राहिले आणि 5 परिवारजक त्या ठिकाणी आले आणि त्यांनी सांगितलं की आता तो जो वाद मिटलेला आहे शाक्य आणि कुलियामध्ये, मग तुम्हाला परत जायला पाहिजे, हे बुद्ध आणि त्याच्या धम्मामध्ये आहे, बाबासाहेब लिखाण करतात. त्या भगवान बुद्ध म्हणतात, विचार करतात, तिथली समस्या मिटली असेल, मला जगाची समस्या मिटवायची आहे, मला जगाचं दुःख मिटवायचं आहे आणि माझी समस्या ही व्यापक आहे. म्हणून एक लक्षात, भगवान बुद्धाचा जो ग्रहत्याग आहे ते करुणेमुळे झालेलं आहे. करुणा बुद्ध धर्माचं मूळ आहे. बहुजन हिताय बहुजन सुखाय, तुमचं हे वरचं काय ते बहुजन हिताय संघ ना, सगळ्यांचं कल्याण झालं पाहिजे, हा मानवी कल्याणाचा मार्ग आहे. आणि म्हणून दान पारमिता, शील पारमिता, शांती पारमिता, वीर्य पारमिता, ध्यान पारमिता आणि मग प्रज्ञा पारमिता, ह्या दोन्हीचा समन्वय. प्रज्ञा आणि करुणा हे 2 भाग आहेत त्याच्यातले. म्हणून एक भाग आपल्याला व्यावहारिक पक्ष आहे. कुठला व्यावहारिक पक्ष आहे? करुणेचा भाग, मैत्रीचा भाग, दानाचा भाग, शिलाचा भाग, हा सगळा सामाजिक आणि व्यावहारिक आहे. प्रज्ञा पारमार्थिक आहे, निर्विकल्प आहे, यथार्थ ज्ञानाची बाजू आहे. हे दोन्ही समन्वय इतका सुंदर जर कुठं असेल, फक्त बुद्धिझममध्ये आहे. इतका सुंदर धर्म कुठला? अष्टांग मार्ग घ्या, सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, हा प्रज्ञेचा मार्ग आहे. बाकी सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, क्या हे सगळं काय? व्यवहार आहे, सामाजिक व्यवहार आहे, कौटुंबिक व्यवहार आहे. भगवान बुद्धांनी व्यवहाराला दुर्लक्ष केलेलं नाही, फक्त संन्यास मार्ग नाही सांगितला. आणि बौद्ध भिक्खू जो प्राचीन संन्यास मार्गाचा नाही, बौद्ध भिक्षू हा समाजसेवक आहे, समाजाची सेवा करायची, त्याला गायडन्स करायचा आहे, यासाठी निर्माण केलेला आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला हेतू प्रत्यावर विचार करत असताना बुद्ध धर्माचं जे मूळ आहे ते करुणा आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून करुणेचं मेडिटेशन करणं, मैत्रीचं मेडिटेशन करणं, प्रेमाच्या आधारे राहणं, प्राणीमात्राचं हित करणं, कल्याण करणं, त्यांना मदत करणं, ह्या गोष्टी आपण करायला पाहिजे. जर करुणा असेल तर विपसनेमध्ये खूप विकास होतो. भगवान बुद्ध जे साधनेला बसले ना, ते करुणेची पोटी बसलेले आहेत, करुणे पोटी घर सोडलेलं आहे, प्राणीमात्राच्या हितापोटी घर सोडलेलं आहे, सर्वांना दुःखातून मुक्त करण्याचा मार्ग शोधण्यासाठी घर सोडलेलं आहे. आपण काय म्हणतो, खूप लय घरात भांडणं वाढली, सारखी किरकिर वाढली, 10 दिवस जाते आता विपसनेला. आपलं वेगळं आहे, आपला दृष्टिकोन वेगळा बदलतो, तो दृष्टिकोन नाही. कधीही साधना करत असताना पहिल्यांदा प्राणी मात्राच्या हितासाठी तुम्ही जे काय करता ती भावना ठेवून साधना करा, परिणाम ना करा. हे सगळं आपल्याला लोकहितार्थ करायचं, सर्व सत्वांचं हित करायचं आहे. हे बुद्धिधम्माचं मूळ आहे. बुद्ध धम्माचं मूळ आहे करुणा. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे, ज्याच्यामध्ये बोधिचित्त निर्माण झालं. बोधिचित्त काय? सिद्धार्थ गौतमाला आपण बोधिसत्व म्हणतो ना, ज्याच्यामध्ये बोधिचित्त निर्माण होतं त्याला बोधिसत्व म्हणतात. आणि ते बोधिसत्व होते म्हणून ते बुद्ध झाले, हे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. सिद्धार्थ म्हणजे बोधिसत्व कसा बुद्ध होतो, तर आपल्या सर्वांना, तुम्हाला सर्वांना बोधिसत्व बनायचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांना बोधिसत्व का म्हणतो आपण? त्यांनी दृढ संकल्प केला की या समाजाला, हे जो मनुष्य समाज आहे, जो गुलाम आहे, जो दुःखी आहे, खितपत पडलेला आहे, त्याला वर काढणं. हे कोणाचा संकल्प असतो? हा बोधिसत्वाचा संकल्प असतो. आणि तो संकल्प बाबासाहेबांनी केला आणि म्हणून पूर्ण आयुष्य त्यांनी ते वेचलेलं. म्हणून त्यांना बोधिसत्व म्हणतात. काठमांडूच्या जागतिक धम्म परिषदेमध्ये जगातील लोकांनी त्यांना बोधिसत्व म्हणून घोषणा केली. त्यांचं पूर्ण कार्य, त्यांचं पूर्ण वर्तन सर्व बोधिसत्वाला साजेश तसं आहे. ते जर बोधिसत्वाची अवस्था त्यांची नसती तर आज आपण इथं नसतो. म्हणून एक लक्षात ठेवा, या मार्गाने जात असताना हेतू प्रत्यय काय काय आहेत ही लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून याचे हेतू आहे करुणा, बोधिचित्त आणि उपाय. आपण कारुणिक झालं पाहिजे, आपल्यामध्ये सर्व प्राणीमात्राच्या हितार्थ चित्त निर्माण झालं पाहिजे. आणि उपाय जो आहे तो मार्ग आहे. मग पारमितीचा मार्ग असेल, 10 पारमितीचा मार्ग असेल, 6 पारमितीचा मार्ग असेल, 4 प्रतिपस्थानाचा मार्ग असेल, 4 रिद्धिपदाचा मार्ग असेल, पंचधर्मेंद्रियाचा, पंचबलाचा मार्ग असेल, सप्तबोधांगाचा मार्ग असेल, किती मार्ग आहेत. तो भावित आपल्याला करायला पाहिजे. खूप बोलण्यासारखं आहे. तुम्ही सगळे कंटाळून जाल, मी बोलतच राहीन, कारण मला खूप बोलायचं आहे.
आणि पण आपल्याकडे समय ठेवून ते बोलायला पाहिजे. असं म्हटलेलं आहे, पात्राची मर्यादा ठेवूनसुद्धा आपण त्याच्यात पाणी टाकत असतो, नाही तर ते ओव्हर होतो ना, सांडून जाईल ना, आणि त्याला क्रमवार काय त्याला रुजवावं लागतं, भिजवावं लागतं. फक्त आजच्या बैठकीत एवढं लक्षात ठेवा. पहिल्यांदा मी सर्वांना तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही मला इथं बोलवलं, हे सगळ्यात महत्त्वाचं, आणि मला संधी दिली की तुम्हाला तुमच्यासमोर मला धम्माची चर्चा करून एक पुण्य संपादन करण्याची. याबद्दल मी सर्व आपल्या ज्या संघाला मी धन्यवाद देतो, आशीर्वाद देतो, कारण ही संधी खूप महत्त्वाची असते. असं म्हटलेलं आहे की आपण हे जे प्रवचन देतो, धम्मदान आहे ना, त्याच्यातून पुण्य कमवतं. म्हणून आपल्या या मार्गामध्ये पुण्यसंभार आणि ज्ञानसंभार हे 2 मार्ग आहेत. पुण्याचा संचय करणं आणि ज्ञानाचा संचय करणं हे 2 मार्ग आहेत. तेव्हा आपण ती सर्वज्ञता अवस्था प्राप्त करू शकतो. ठीक आहे, तुम्ही खूप शांतपणे, खूप एकाग्रपणे ऐकलात, याबद्दल सर्वांना धन्यवाद. थँक्यू. जय भीम. अतिशय सुंदर अशी धम्मदेसना आपल्याला भक्तजींनी दिलेली आहे. यानंतर आभाराचं काम होणार आहे. अध्यक्षीय भाषण होईल, नंतर आभाराचं काम होईल. तर 2 मिनटं अवतरे सरांनी घ्यावीत अशी मी त्याला विनंती करते. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना त्रिवार अभिवादन करतो. बनतेंना वंदन, तसेच बनतेगण यांनाही वंदन करतो. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब साळवे, त्याचप्रमाणे महिला अध्यक्ष लताताई दळवी, बहुजनीताई सार्वजनिक ग्रंथालय वाचनालयाचे अध्यक्ष प्रकाश बगाडे सर, त्याचप्रमाणे बहुजनीताई संघाचे कार्यकारिणीचे पदाधिकारी, महिला संघाच्या पदाधिकारी, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा ह्या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण आपल्या विहारामध्ये प्रवचन मालिका चालू केलेली आहे. बऱ्याच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर बनते राजरत्न आपल्याला लाभलेले आहेत. जवळपास 2 महिन्यापूर्वी आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला, तेव्हा आज कुठे ते आपल्याला आलेत, आपल्या विहारामध्ये लाभले आपल्याला. आणि करोनाच्या काळाच्या अगोदर, म्हणजे वरचा हॉल होण्यापूर्वी बनतेने आपल्या विहाराला भेट दिली होती. आणि इथे आल्यानंतर माझी त्याची जेव्हा भेट झाली तेव्हा ते म्हणाले विहार खूप छानच आहे. त्यांनी त्यांच्या धम्मदेसनेमध्ये पण आपल्या विहाराचा उल्लेख केलेला आहे. खरोखरच आपलं हे विहार जे आहे हे आपल्या सर्व सभासदांच्या त्यागामुळं म्हणा किंवा दानामुळं आज आपण या ठिकाणी एवढी प्रगती केलेली आहे. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात नेहमीप्रमाणे आपले सचिव गजबार साहेबांनी 10 मिनिटाचं ध्यान घेतलं. त्याचप्रमाणे आमचे गायक विजय चौरे साहेब यांनी त्यांच्या सुंदर आवाजामध्ये गीत गायलं. बनतेंनी धम्मदेसना देताना बुद्ध अँड धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला जो ग्रंथ आहे त्याच्यामधले बरेचसे संदर्भ देऊन त्यांनी आपल्याला धम्मदेसना दिलेली आहे. अष्टशील तुम्ही सणासारखं पाळा असं त्यांनी म्हटलेलं आहे. बुद्धीचा विकास केला तरच धम्म समजेल, वाचन केल्याशिवाय बुद्ध समजणार नाहीत. अशा प्रकारे तर्कशास्त्र वाचलं पाहिजे. अशा पद्धतीने त्यांनी आपल्याला जवळपास 1 तास धम्मदेसना दिलेली. मी प्रबुद्ध प्रेरणा विहाराच्या वतीने त्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. विश्वाला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, सर्व महामानवांच्या महान विचारांना मी तिवार वंदन करते. तसेच आज आपल्याला पूजनीय बनते राजरत्नजी हे लाभलेले आहेत, त्यांनासुद्धा मी वंदन करते. तसेच भिक्खू संघ आलेला आहे, त्यांनासुद्धा मी वंदन करते. आणि माझ्या आदरणीय सर्व उपासक आणि उपासिकांनासुद्धा मैत्रीपूर्वक जय भीम. जय भीम. माझ्याकडं गोड असं काम आलेलं आहे शेवटचं.
आभाराचं काम मला दिलेलं आहे. त्याबद्दल मी संघाचे पहिल्यांदाच खूप आभार मानते. आजचं जे सुरुवातच इतकी सुंदर अशी झालेली आहे आपल्या ध्यानाने, आणि आपण दर रविवारी ते ध्यान घेतच असतो. तर गजभार साहेब अतिशय सुंदर असं ध्यान घेतात. तर सरांचे सुद्धा मी आभार मानते. त्यानंतर आपलं गीत झालं नाही, काल, आज आणि उद्या हे आपले रणवरे साहेब अतिशय अभ्यासू आहेत आणि त्यांनी अभ्यासपूर्वक जवळजवळ 12-13 घटना सांगितल्यात आपल्याला. त्या मी आता पुन्हा रिपीट करत नाही, पण अतिशय महत्त्वाच्या आणि मौल्यवान की ज्या दसऱ्याच्या संदर्भात आहेत, काही बाबासाहेबांच्या घडामोडीविषयी आहेत. अतिशय सुंदर अशा त्यांनी 12-13 घटना सांगितलेल्या आहेत. तर सरांचे सुद्धा खूप खूप आभार. ही गोष्ट सांगण्यासाठी सुद्धा त्यांना अभ्यास करावा लागतो आणि अतिशय म्हणजे जास्त अभ्यास करून येतात ते, की जी गोष्ट आपल्याला माहिती नसते ती गोष्ट त्यांच्याकडून कळते आणि तीच गोष्ट रिपीट होत म्हणजे आपल्या कानावर पडत असते आणि मग आपल्याला कळतं अरे काल हे गोष्ट होती आणि उद्या काय आहे हे सुद्धा आपल्याला रणवरे सरांकडून कळतं. तर सरांसाठी जोरदार टाळ्या. त्यानंतर अतिशय सुंदर असं चौरे साहेबांनी गीत गायलेलं आहे. गीताने त्यांनी एकदम माहोलच तयार केला आणि त्या गीतातून त्यांनी सांगितलं की चौरे साहेबांच्या गीतातून त्यांनी गीत हे होतं, ए बुद्धा तुला वंदना. आणि त्या गीतामधून त्यांनी सांगितलं की तृष्णा, परत त्याच्यामध्ये त्यांनी 4 आर्य सत्य, अष्टांगिक मार्ग आणि विद्या आणि विपश्यना या सर्व गोष्टीचा त्याच्यामध्ये त्या गीतांमध्ये उल्लेख होता. अतिशय सुंदर असं त्यांनी ते गीत गायलेले. त्यांच्यासाठी त्यांचे मी आभार मानते आणि त्याच्यासाठी टाळ्यासुद्धा वाजवते. त्यानंतर चिवरदानाचा कार्यक्रम झालेला आहे आपला. चिवरदान आपण बंदेंना केलेला आहे आणि त्यानंतर बंदेंच्या जी त्यांनी आता आपल्याला देसना दिली त्यांच्याबद्दल तर मला असं वाटतं न बोललेलं बरं. इतकी सुंदर असं त्यांनी खूप आपण कितीतरी भगवान बुद्धांचा ग्रंथ वाचलाच असेल पण असे छोट्या गोष्टी त्यांनी सांगितल्या की त्या आपल्या कधी लक्षातच आल्या नाही. बरोबर आहे ना. नव्याने पुन्हा आता असं वाटतं परत उघडावं तो ग्रंथ आणि पुन्हा एकदा ते शब्द आपण आता वाचावेत. बरोबर आहे ना. जेव्हा आपण ग्रंथ वाचायला घेतो तेव्हा आपल्याला नवीन गोष्टीचं म्हणजे नवीन गोष्टी कळत जातात आणि भंतेंनी तर त्याच्यावर आणखीन प्रकाश टाकलेला आहे. भंते मी तुम्हाला विनंती करेल की तुम्ही वेळोवेळी आमच्या विहाराला म्हणजे भेट द्यावी आणि आम्हाला असं तुमच्याकडून नवीन ऐकायला भेटावं. मी तुमचे आभार मानणार नाही पण मी तुमच्या ऋणात राहायला पसंत करेन. तुम्ही सर्वांनी अतिशय सुंदर असं शांतपणे देसना ऐकली. तसंच विहारात येऊन अगदी सर्वांनी म्हणजे इतकं छान असं म्हणजे आज उपस्थितीही चांगली आहे. तर तुम्हा सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते. तसेच सतीश सर आपले सर्व काही म्हणजे व्यवस्थित टिपत असतात त्यांचेसुद्धा संघातर्फे आभार मानते. जय हिंद.